आज जे कोणी सत्तेत आहे या सरकारला सत्तेत आणण्यासाठी लोकशाहीला पायाखाली तुडून त्या लोकांनी मतदान केल्यामुळे हे सत्तेत आलेले काल खरं तर आशिष शेलार साहेबांना मानलं पाहिजे। त्यांनी हिंमत दाखवली आणि आम्ही जे बोलत होतो गेले काही महिने ते त्यांनी ओपन प्रेस कॉन्फरन्समध्ये हे मान्य केलं आणि काल आशिष शेलार साहेबांनी मान्य केल्यानंतर आज इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तेच मान्य केलं। जेव्हा तुम्ही म्हणता 2 स्टार 3 स्टार तीनदा नाव आलं असेल तर 3 स्टार, त्याचा अर्थ तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मतदार यादीमध्ये 2दा 3दा नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत। पण ते अनेक म्हणजे किती, तर लाखो मतदार आहेत। खरं तर मला इलेक्शन कमिशनला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारायचे की जर तुम्हाला माहिती झालंय की आता चला 2-3 स्टार आपल्याला लावावं लागेल लोकांच्या समोर, तर मग 2 स्टार असणारे किती लोक, 3 स्टार असणारे किती लोक, 4 स्टार असणारे किती लोक, यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का? पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात, 1 महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल। म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशननी आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे, त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे। तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला, पुढच्या 2-3 दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा। हे झालं प्रेस कॉन्फरन्स बद्दल। खरं तर आमची इच्छा होती की अनेक लोकांनी अनेक पुराव्या दिल्यानंतर यादीमध्ये चुका आहेत, घोळ आहेत, दुबार नोंदणी आहे, तर स्वच्छ यादी घेऊन लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी स्वच्छ यादी घेऊन आपण स्वच्छ इलेक्शन तिथे घेतले असते तर जास्त योग्य आणि उचित ठरलं असतं। पण इलेक्शन कमिशनला कदाचित केंद्र सरकारमध्ये काही नेत्यांचं आणि राज्यातल्या काही नेत्यांचं प्रेशर असल्यामुळे त्यांनी आज ही इलेक्शन जाहीर केली। काही दिवसांपूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर माझ्यावर कारवाई सुद्धा तिथं झाली, माझ्या FIR सुद्धा झालेला आहे। पण आम्ही घाबरत नाही, लोकशाही मानणारे लोक आहोत। मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत वोट चोरी कशी गेली हे 17-1च्या मदतीने मी लोकांपर्यंत मांडलं। आता वोट चोरी पार्ट 2 हे मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दाखवणार आहे। आता याच्यामध्ये एक आपण सर्वांनी समजून घ्या की जेव्हा केव्हा भाजपचे लोक बोलतात ते काय म्हणतात की लोकसभेबद्दल तुम्ही का म्हणत नाही, विधानसभेबद्दलच का बोलता? एक तर त्या 40 पैशाचे जे भक्त लोक आहेत त्यांचा हा जो प्रश्न आहे, नाही तर भाजपचे जे नेते सातत्याने तो प्रश्न मुखमोर्चात बोलून जे दाखवतात त्याच्यावर एक उत्तर देतो आणि मग माझ्या प्रेझेंटेशनला तिथं सुरू करतो। आता याच्यामध्ये लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 महिन्याला या महाराष्ट्रामध्ये किती मतदार वाढले? 54,000 मतदान प्रति महिन्याला वाढले, म्हणजे वर्षाला 6.5 लाख मतदार तिथं वाढले। टोटल 32 लाख मतदार वाढले। म्हणजे हा जर पॅटर्न घेतला लोकसभा टू लोकसभा म्हणजे 19ची लोकसभा 2024ची लोकसभा, हा पॅटर्न ओके वाटतो, त्यात आम्हाला काही आक्षेप घेण्यासारखं तिथं वाटत नाही। पण लोकसभा झाली, हे हरले, सत्तेतल्या लोकांनी गुंडांचा पैशाचा वापर करून सुद्धा जेवढे अपेक्षित होते तेवढे अपेक्षित खासदार महाराष्ट्रामधून निवडून न आल्यानंतर त्यांची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी तिथं वोट चोरी केली, तिथं त्यांनी घोळ केला। तो घोळ कसा केला हे मी तुम्हाला सांगतो। लोकसभेनंतर 2024 ते विधानसभा 2024 म्हणजे 6 महिन्यामध्ये किती मतदार वाढले? 48 लाख मतदार वाढले। किती महिन्यामध्ये वाढले? 6 महिन्यामध्ये वाढले। म्हणजे महिन्याला किती वाढले? 8 लाख मतदार महिन्याला। लोकसभेचं इलेक्शन 2024चं झाल्यापासून विधानसभेचं इलेक्शन होऊस तर महिन्याला 8 लाख म्हणजे 6 महिन्याला 48 लाख मतदार वाढले। म्हणजे 2019ची लोकसभा ते 2024ची लोकसभा महिन्याला 54,000, वर्षाला 6.5 लाख, 5 वर्षाला 32 लाख वाढले। आणि लोकसभा जशी हारली तशी लोकसभेनंतर विधानसभा महाराष्ट्राची होऊस तर 6 महिन्यात 48 लाख
8 लाख मतदान वाढलं आणि इथंच तो पूर्ण घोळ झाला. आणि तो घोळ कसा झाला ते मी याच्या आधी तुम्हाला दाखवलं. सत्र 1 ज्याच्यामध्ये आधार कार्डचा उपयोग केला होता, याच्यामध्ये अजून कशाचा उपयोग केला हे पुढच्या 3-4 स्लाइड झाल्यानंतर आपल्या सर्वांना मी दाखवतो. याच्यामध्ये एकतर आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन करतो, त्यांनी हिंमत दाखवली. जसं बिभीषणली रावणाबद्दल, रावणाला मारायचं कसं, त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषणली म्हणजे रावणाच्या सख्या भावाली सांगितलं होतं. तसंच आजचे बिभीषण हे आज कोण आहे तर आशिष शेलार साहेब. त्यांनी कोणाच्या विरोधात म्हणजे भाजप म्हणजे सत्तेतल्या विरोधातल्या सत्तेतल्या लोकांच्या विरोधात जाऊन सत्य काय आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलं. म्हणजे धाडसी भूमिका त्यांनी घेतली आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला. आशिष शेलार साहेब बोलत असताना त्यांनी काही आरोप केले, एक अंगी आरोप त्यांनी केले. त्यांनी काय सांगितलं की फक्त ठराविक समाजाचंच नाव तुम्ही घेताय, पण जे समाज तुम्हाला सातत्याने मतदान करतात म्हणजे कुठेतरी मुस्लिम समाज, एससी समाज यांचं मुद्दामून तुम्ही नाव घेत नाही असं आशिष शेलार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्याचं उत्तर आम्ही देऊ. आणि एक नवीन टर्म काढली, इलेक्शन आलं की ह्यांना नवीन काहीतरी सुचतो आणि ह्यांनी वोट जिहाद अशी नावाची नवीन टर्म त्या ठिकाणी काढली. हे बघा, भाजपसाठी काय महत्वाचं आहे इलेक्शन लढण्यासाठी, विशिष्ट जातीच्या व्यक्तींना विश्वासात घेऊन इलेक्शन लढायचं. त्याच्यामध्ये जातीमध्ये वाद निर्माण करता आला तरी चालेल. विशिष्ट धर्माच्या व्यक्तीला पुढे घेऊन जायचं, त्याच्यामध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करता आला तर करायचं जे तिथे करतात. तसंच विभाजित दृष्टिकोन, जसं ब्रिटिशरचा दृष्टिकोन होता, विभाजन करून मतदानाची पोळी भाजून घ्यायची, ते काम भाजपकडनं त्या ठिकाणी झालं. पण आमचं कसं आहे, फक्त भारतीय नागरिक हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. आम्ही कुठेही भेदभाव तिथं करत नाही. आमचा एकच धर्म आहे म्हणजे राष्ट्रवाद, म्हणजे सर्व समाजाला एकत्रित घेऊन एकात्मिक दृष्टिकोन पुढे घेऊन जात असताना त्या ठिकाणी आम्ही करत आहोत. आता याच्यामध्ये त्यांनी दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न केला, पण ते बोलता बोलता त्यांनी स्वीकारलं की वोट चोरी झाली आहे, दुबार मतदार नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे. आता पुराव्याचे सादरीकरण करताना त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या काही गोष्टी सांगितल्या, संशयित यादी सांगितली, बरंच काय सांगितलं. फक्त एकच मी सांगतो, याच्या आधी जेव्हा मी पुरावे दिले होते, मी स्वतः पुरावे दिले होते, त्याच्यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जी काय वाढीव यादी आहे, 14,000 लोकांची यादी एक्सेल शीटवर मी पुरावा म्हणून तिथं दिली होती. त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे लोक होते, मुस्लिम समाजाचे होते, विविध जाती धर्माचे लोक होते. कुठेही आम्ही तिथं भेदभाव केलेला नाही. 14,000 लोकांचं दुबार नाव होतं, पूर्णपणे यादी त्या ठिकाणी मी दिलेली आहे. त्याच्यामध्ये संशयित यादी सुद्धा तिथं दिलेली आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारामध्ये भेदभाव न करता त्या याद्या तिथं दिलेल्या आहेत. याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, राज ठाकरे साहेब जेव्हा म्हणतात की याच्यामध्ये दुबार नोंदणी एवढी आहे, 50,000 आहे, 1 लाख आहे, तिथं राज ठाकरे साहेब नाही तर उद्धव ठाकरे साहेब नाही तर आमचेही नेते जेव्हा बोलतात ते त्यांनी कधीही त्या यादीचं विभाजन केलं नाही. जेव्हा सत्य मोर्चा काढला होता तिथं जो काय ढेप लावली होती तिथं कागदांची, त्याच्यामध्ये काय मुस्लिम समाजाचं वेगळं आणि हिंदूचं वेगळं असं केलं नव्हतं. समावेशक यादी होती, सर्व समाजाची होती. आमचं मत एकच आहे, तो कुठल्याही समाजाचा जाती धर्माचा असू द्या, पण त्याचं नाव एकदाच आलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे. आता आदित्य ठाकरेंचा प्रेझेंटेशन जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये पण आपण बोलत असताना तर सर्व समावेशक ते प्रेझेंटेशन तिथं होतं. एक स्क्रीनशॉट मी इथं दाखवलेला आहे. आशिष शेलार साहेब म्हणतात मुस्लिम समाजाचं तुम्ही नाव घेत नाही, पण इथं जर तुम्ही बघितलं तर रज्जाक नावाचं नाव आहे बघा इथं. म्हणजे मुस्लिम समाजाचं नाव प्रेझेंटेशन में आदित्यली घेतलं होतं, आम्ही सुद्धा घेतलं होतं. आम्ही तर यादीच तिथं दिली होती. त्यामुळे न आदित्य ठाकरेंनी भेदभाव केला, न आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुठं केला, न आम्ही त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही. आता चर्चा करूया अणुशक्ती नगर मतदारसंघामध्ये. म्हणजे फहाद म्हणून आमचे जे उमेदवार उभे होते ते निवडूनच आलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. अणुशक्ती नगरमध्ये सगळ्यात मोठा समाज कुठला असेल तर तो मुस्लिम समाज आहे.
हिंदू समाज सुद्धा आहे, पण मुस्लिम समाज निर्णायक आहे. आता याच्यामध्ये मतदार वाढ किती झाली? 2000 लोकसभा 2024, विधानसभा 2024 3865. दुबार मतदार किती आहेत? 1308. आणि आमचे फहाद किती मताली हरले? त्यांना म्हणजे 15 दिवसच आधी आम्ही खरं तर तिकीट दिलं होतं, तरी सुद्धा मनापासून ते लढले. पण ते कितीली हारले होते? तर 3378. तर आपण मतदार वाढ आणि दुबार मतदार हे जर ऍड केलं तर फहाद हा लोकांच्या मनातला आमदार हा झालेला आहे. आता मग ही यादी आपण जेव्हा खोलात जाऊन बघतो तेव्हा तिथं पुढे घ्या ना. आता याच्यामध्ये मुस्लिम नावं आहेत दुबार झालेली, हे आम्ही सुद्धा सांगतो. त्याच्यात पुढे तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये हिंदूंसुद्धा नावं आहेत बघा. त्याच्यामध्ये सोनवणे नाव दिसतंय, त्यात काही मुस्लिम नावं दिसतात. त्याच्यात पुढे तुम्ही थोडंसं गेला तर काही आपल्याला नॉर्थ इंडियन्स सुद्धा त्याच्यामध्ये नावं दिसतात. म्हणजे ही यादी जेव्हा फहादली काढली तर आम्ही काढली, आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. त्यामुळे कुणीही काही असलं तर दुबार नाव ज्याचं येतं त्याचं नाव हे काढलं गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आता याच्यात आम्ही तुम्हाला मतदान चोरी कशी होती, मतदारची नावं कशी घातली जातात हे तुम्हाला सांगितलं. पण आता तुम्हाला घुसखोरी, बोगस मतदारांची घुसखोरी कशी होती याचं एक उदाहरण देतो. हे उदाहरण आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ. मी तिथं जाऊन दिवाळी साजरी केली. त्या घरासमोर फटाके फोडले जिथं 188 नावं एकाच घरावर तिथं रजिस्टर झाले. आता जेव्हा विधानसभेचं इलेक्शन लागलं, अशोक बापू हे पराजय झाला त्यांचा, हे जेव्हा लोकांना कळलं ते डिस्टर्ब झाले लोक. मग आता केसनंद नावाच्या गावामधल्या लोकांनी अभ्यास सुरू केला. अभ्यास त्यांनी सुरू केल्यानंतर किती बूथ आहेत? तर 11 बूथ आहेत. विधानसभेला किती मतदान रजिस्ट्रेशन झालं होतं? 11,802. दुबार मतदार आज किती निघालेत तिथे? 1133. आणि मिसिंग वोटर्स म्हणजे वोटर्स सापडतच नाही तिथं, कुणी राहत पण नाही. म्हणजे बाहेरच्या मतदारसंघातून भाड्याने खोटं आधार कार्ड वापरून लोकांना आणलं, त्यांना कदाचित पैसे दिले, मतदान करून घेतलं बीजेपीच्या माणसाला आणि परत ते मतदार हे कॅन्सल करून बाहेर निघून गेले. याला आपण मिसिंग वोटर्स आता तसं म्हणू शकतो. आता जो ऍड्रेस आम्ही दिला होता, एका घरावर 188 नावं होती. एक तर ते घर नाहीच आहे, पण आम्ही म्हटलं की चला माणसं तर शोधूया. आता ती माणसं शोधत असताना त्यातले 69 नावं जी माणसं होती ती गावामध्ये आज सापडत नाहीत. आणि जे इतर लोक जे आहेत ते इथं तिकडं दुसऱ्या गावातली, या गावातली, त्या गावातली अशी कुठेतरी तिथं रजिस्टर केलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही आवाज उठवला, तिथं लोकांनी आवाज उठवला, तर BLO तलाठी घाबरले आणि त्यांनी सर्वे केला स्वतः. आता त्यांनी सर्वे केला, त्यांना देखील या घरावर जे 69 नावं ती सापडली सुद्धा नाही. मग मतदानाला ही आली कुठून? आम्ही म्हणून सीसीटीव्ही मागतोय की ही माणसं कोण आहेत हे आम्हाला कळलं सीसीटीव्ही बघितल्यानंतर. पण इलेक्शन कमिशनने सांगितलं की आम्ही ती नावं नाही तर तो व्हिडिओ तिथं तुम्हाला देऊ शकत नाही. तिथले जे सदर नागरिक आहेत, लक्ष देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, आवाज उठवल्यानंतर केसनंद गावाच्या चावडीवर घुसखोरी केलेल्या मतदारांची यादी म्हणजे 1500 लोकांची यादी आणि जे दुबार आहेत त्यांची वेगळी यादी अशी तिथं लावलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने याच्या पुढे आपल्याला तिथं काम करावं लागेल. त्याची काय नावं जी आहेत संशयित व दुबार मतदार ती नावं दिलेली आहेत. ती हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत, सगळ्या समाजाची तिथं आहेत. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं तुम्हाला सांगितलं तर शिरूर तालुक्यातले 10,000 लोक तिथं अधिकचे नोंदलेत. वडगाव शहरीतले 11,000 आहेत, खडकवासल्याचे 12,000 आहेत, पर्वतीचे 8,000, हडपसरचे 12, 54,000 लोक हे बसने आणलं, गाडीने आणलं, पैसे दिले, खोटे आधार कार्ड वापरले जे मी म्हणत होते त्याच्यावर माझा FIR झालं. आणि अशा पद्धतीने 54,000 लोकांनी हे सत्तेतल्या लोकांना मतदान केलं आणि म्हणून तिथं जो निकाल लागला तो निकाल तिथं लागला. हे मुद्दे सगळ्यांनी मांडले, आम्ही मांडले महाविकास आघाडी म्हणून. पण मग फडणवीस साहेबांनी लोकशाहीची बाजू घेण्याऐवजी त्यांनी घेतली इलेक्शन कमिशनची बाजू. आम्ही टार्गेट करतो इलेक्शन कमिशनला, आम्हाला उत्तर देतं फडणवीस साहेब. आम्ही जेव्हा सत्यचा मोर्चा तिथं काढला तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मुकमोर्चा काढतात. मुकमोर्चा काढला तर काढला,
त्यात ते भाषण तिथं देतात. मग मुखमोर्चात भाषण कसं देऊ शकतात? आणि लगेचच आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन केलं की आशिष शेलार साहेब, तुम्ही जे धाडस दाखवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण ते सरकारची हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सरकार आतापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही, पण आशिष शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल. हे देवांग दिवे कुठेत हे आपल्याला आता शोधायचे. हे दवे जे आहेत त्यांनी सॉफ्टवेअर नाही तर वेबसाईट हे मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं घेतलं होतं आणि वेबसाईटमधून जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला हॅक करता येतो, माहिती घेता येते. दवेंनी 100% ती माहिती बीजेपीला दिली, कारण ते स्वतः बीजेपीचे पदाधिकारी आहेत असं आम्हाला तिथं वाटतं. आधीचे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये फेक आधार कार्ड कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला दाखवलं, ओळख चोरीचा डेमो दाखवला होता. आज आता तुम्हाला एक व्हिडिओच्या मदतीने ऍक्च्युअली फिजिकली कारवाई करायची करा, आम्ही कुणाला घाबरत नाही. तर एक तुम्हाला फेक वोटिंग कार्ड हे कसं केलं जातं हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही समजून घ्या, ह्या अशा वेबसाईट कुणीतरी केलेल्या असतात, त्या नाही दाखवणार का? ऑनलाईन नाही, बरं ते टेक्निकल थोडासा विषय आहे, पण मी तुम्हाला दाखवतो काय केलं आम्ही. पुढे घ्या. आता याच्यामध्ये फेक वोटिंग कार्डमध्ये काय अडचणी असतात, त्याच्यामध्ये अस्पष्ट फोटो असतो. नाव तेच असू शकतं, पण अस्पष्ट फोटो असल्यामुळे तिथं अतिशय घाण फोटो, जे कोणालाच काय ओळखत नाही असे फोटो मुद्दामून तिथं टाकले जातात. लहान साईजचा फोटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. 20% लहान साईजचे फोटो आहेत तिथं. बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा नाही आहेत. मयत मतदार याच्या यादीतून हटवलेले नाहीत, म्हणजे त्यांची जी नावं आहेत ते हटवलेली नाहीत. असं स्थलांतरित झालेले मतदारांची नावं सुद्धा त्याच्यातून काढलेली नाहीत. पुढे घ्या. हे असे सगळे फोटो आहेत जे मी पूर्वी पण दाखवलंय. आणि हा वापर आधार कार्ड खोटं करणं एक झालं, पण मतदार यादीमध्ये हे फेक वोटिंग कार्ड अशा पद्धतीने बनवलं जातं असं आमचं मत आहे. पुढे घ्या. याच्यामध्ये यादीवरील माहिती, नाव, पत्ता, वय, मतदान केंद्र, अनुक्रमांक हे सगळं असतं. फक्त काय बदलतात तर याच्यामध्ये फोटो बदललेला जातो. पुढे घ्या. आता ह्याच्यात आम्ही हे घेणार होतो आता ऑनलाईन, पण झालं असं कदाचित ती वेबसाईट ब्लॉक केली असं आम्हाला कळतंय. आता आज पहाटे आम्ही जेव्हा एक इलेक्शन कमिशनचं खोट्या वेबसाईटवरनं पण खऱ्यासारखं दिसणारं हे वापरणार नाही आम्ही कधी, पण हे जे आम्ही बनवलंय नाव आहे मराठी आणि मेलोनी यांचं मी एक तिथं इलेक्शन कमिशनचं वोटिंग कार्ड तिथं आम्ही बनवलं. हे काय ऍक्च्युअल वेबसाईटवर बनवलेलं नाही, ही वेगळी वेबसाईट आहे. ती काही वेळ चालती, नंतर ती बंद करून टाकली जाते. इलेक्शनच्या वेळेस अशा अनेक वेबसाईट तिथं काढल्या होत्या. ऍक्च्युअल वोटिंग कार्ड हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे. गेल्या वेळेस आम्ही एक वेबसाईट दाखवली, त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड करून दाखवलं आणि मग ती वेबसाईट कदाचित आता बंद झाली. हे खरं तर आतापर्यंत चालू होती, पण दुर्दैवाने आता ती बंद झालेली आहे. मग अशा पद्धतीने हे वोटिंग कार्ड तिथं बनवलं जातं. म्हणजे आधी आधार कार्ड, आता वोटिंग कार्ड. आता याच्यामध्ये आपण सर्वांनी समजा हे फेक आहे, हे खोटं आहे, याचा वापर आम्ही करणार नाही. पण असे कार्ड जेव्हा तिथं मतदार घेऊन जातात आणि जेव्हा खोटे मतदान म्हणजे भाड्यावर आणलेले परप्रांतीय जी मुलं आपल्याकडे राहतात त्यांना अशा पद्धतीने कार्ड केलं जातं, माहिती भरली जाते, फोटो बदललेला जातो आणि मग ते जाऊन तिथं मतदान करतात आणि सगळा घोळ त्या ठिकाणी तिथं या सगळ्या गोष्टीचा होतो असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनला आम्ही खरं तर विनंती करतो, एक दुबार नावं जी आहेत ज्याच्यामध्ये 1 स्टार 2 स्टार 3 स्टार सुरू झालं का? हे असं केलंय आम्ही. ती वेबसाईट कदाचित आता बंद पडलेली आहे, आता कुणीतरी नवीन वेबसाईट काढेल. अशा पद्धतीने हे सगळं फेक आहे, सगळं खोटं आहे. फक्त इलेक्शन कमिशनला आम्ही दाखवून देतोय अशा वेबसाईटचा वापर करून अशा पद्धतीने तिथं खोटे वोटिंग कार्ड बनवले जातात आणि हे वोटिंग कार्ड खोट्या माणसांच्या नावाने दुसरीच माणसं येऊन मतदान करून जातात आणि तिथंच वोट चोरी होते, तिथंच सगळा घोळ होता.
आणि हेच आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे जे काय 1 स्टार 2 स्टार 3 स्टार असं आम्ही तिथं सायनेज देऊ असं जे काही इलेक्शन कमिशननी सांगितलंय 2 दिवसामध्ये ही यादी तुम्ही जाहीर करा अशी विनंती तिथं आम्ही करतो. आणि अशा पद्धतीने ज्या गोष्टी होणार आहेत, खोटे आधार कार्ड, खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे, ते खरं आधार कार्ड आहे, खरं वोटिंग कार्ड आहे का नाहीये, फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का, खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का, वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील. आम्हाला सांगितल्यानंतर त्या सगळ्या नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला लागतील आणि नागरिकांपर्यंत गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना सांगून कुठेही चोरी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतील असं आमचं मत आहे. पण परत एकदा शेवट आमची अपेक्षा होती की माझ्याबरोबर आज आशिष शेलार साहेब लोकशाहीच्या बाजूली ही प्रेस कॉन्फरन्स इथं घेतील, पण कदाचित काल मीडियाशी ते बोलले नाहीत. कुठं ना कुठं तरी त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की बीजेपीची खूप मोठी अडचण ही शेलार साहेबांनी केली, म्हणून त्यांना आम्ही मानतो. आणि या मीडियाच्या माध्यमातून मी सर्व 40 पैशाच्या भाजपच्या अंधभक्तांना सांगायचंय, आमच्यावर तुम्ही FIR केली, आम्ही विरोधात आहोत, आम्ही तो विषय घेऊन लढणार आहोत, आम्ही कोणालाही घाबरत नाही. पण आशिष शेलार साहेबांनी लोकशाहीची बाजू घेतली, भाजपच्या विरोधात अप्रत्यक्षपणे स्टेटमेंट दिलं. त्यामुळे कृपा करून आशिष शेलारांवर तिथं FIR होणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांना सुद्धा, खास करून होम डिपार्टमेंटला आम्हाला सांगायचंय, कुणीही वेडा माणूस तिथं येईल, आशिष शेलारांवर FIR करण्यासाठी सांगेल. माझ्या बाबतीत जसं तुम्ही शहानिशा न करता FIR करून घेतली, तशी आशिष शेलार साहेबांच्या बाबतीत FIR तुम्ही करू नका. आणि जर केली तर आशिष शेलार साहेबांच्या बाजूने आम्ही त्यांची बाजू घेत एक आंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि ते आंदोलन कोणालाही त्या ठिकाणी परवडणार नाही. त्यामुळे शेवटी आशिष शेलार साहेब आपले अभिनंदन. जे लोक आजपर्यंत ट्रान्सपरंट पारदर्शक इलेक्शन व्हावं यासाठी प्रयत्न केले, लढले, इलेक्शन कमिशननी स्वीकारलेला आहे, घोळ झाला. आणि आमचे जे लोकातल्या मनातले आमदार जे दुर्दैवाने आता पडलेले आहेत, पण वोट चोरी झाली म्हणून तुम्ही कदाचित आमदाराचं कार्ड तुम्हाला मिळालं नसेल तरी लोकातले आमदार तुम्ही आहात हे इलेक्शन कमिशनने आज स्वीकारलेलं आहे, भाजपच्या नेत्यांनी तुम्ही स्वीकारलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हरून जाऊ नका, लढूया आणि आपल्या उमेदवारांना, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांना आपण तिथं निवडून आणूया. आमचे सर्व प्रमुख जे आहेत पक्षाचे ते एकत्रित बसतील आणि पुढे कसं लढायचं का नाही लढायचं याची भूमिका आमचे सर्व पक्षप्रमुख घेतील आणि ते सांगतील, त्या दिशेने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊ. धन्यवाद. जेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही 2दा नाव आलं तर 2 स्टार करणार, 3दा नाव आलं तर 3 स्टार करणार, त्याचा अर्थ डिजिटली ही सगळी माहिती तुमच्याकडे आहे, सॉफ्टवेअर तुमचं तयार आहे आणि म्हणूनच त्या पद्धतीने तुम्ही याद्या प्रिंट करणार आहात. आमचं मत हेच आहे की 2 स्टारवाली नावं किती आहेत, 3 स्टारवाली नावं किती आहेत, 4 स्टारवाली नावं किती आहेत हे तुम्ही प्रसिद्ध करा. दुसरं, तुम्ही जर एक कमांड सिस्टमला देणार असाल की 2 नावावाल्यांच्या समोर 2 स्टार करा, 3 नावाच्या समोर 3 स्टार करा, मग तुम्ही अशीही कमांड देऊ शकता की जे 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 6 आहेत त्याचं फक्त एकदाच नाव तुम्ही कन्सिडर करा, अशी सुद्धा कमांड तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. पण याला तुम्हाला इलेक्शनला थोडासा वेळ अजून वाढवून द्यावा लागेल. आणि जर कदाचित वाढवायचा नसेल तरी सुद्धा आता तुम्ही जर कमांड दिली तर उद्याच्या उद्या नाही तर काही मिनिटात तुम्हाला एक वेगळा रिपोर्ट हा सिस्टमच्या माध्यमातून मिळेल. आम्ही हा रिपोर्ट मागतोय, आम्ही डिजिटल यादी मागतोय, पण आम्ही दवे नाही ना. दवेला तिथं सॉफ्टवेअरचंच कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, वेबसाईटचं, त्याला सगळा माहिती बीजेपीला सहज पोहोचली. आम्ही जी माहिती मागतोय डिजिटल फॉर्मॅटमध्ये मागतोय, नाही दिली. आम्ही सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज मागतो, नाही दिलं. जे काय आम्ही मागतोय आम्हाला ते मात्र नाही म्हणतात. पण भाजपला सगळी माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे कमांड दिली
तर इलेक्शन कमिशन आज सुद्धा आपल्या सर्वांना सांगू शकतं की 2दा 3दा 4दा नाव किती लोकांचं त्या ठिकाणी आलेलं आहे. आमचं मत असं आहे की 48 लाख लोकांची नावं ही रजिस्टर झाली लोकसभा तर विधानसभा. 90% हे दुबार नाहीतर चुकीची नाहीतर खोटी नावं आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. राहुल गांधींपासून तुमच्यापर्यंत विरोधकांनी मागच्या अनेक महिन्यांपासून मतदार याद्यांमध्ये मांडलेला समोर घेऊन मात्र तरी सुद्धा आज निवडणूक आयोगाने जी तारीख जाहीर केलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का सगळे गोष्ट माहीत असताना सुद्धा निवडणूक आयोगाने काय केली? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की ज्या इलेक्शन आहेत त्या ईव्हीएम मशीनवरच होणार आहे. व्हीव्हीपॅट असावं अशी आमच्या सगळ्यांची मागणी होती. म्हणजे कुठेतरी क्रॉस व्हेरिफिकेशन आम्हाला करता आलं असतं, पण त्यांनी मान्य केलं नाही. त्याला पर्याय होता. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे, बिहारमध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे, पण बाकीकडचे ईव्हीएम मशीन हे आपल्याला वापरता आल्या असत्या आणि त्या जास्ती मशीन वापर करून हे इलेक्शन करता आलं असतं. पण नको, त्यांना ईव्हीएम पाहिजे होतं पण व्हीव्हीपॅट नको होतं, हे कुठेतरी सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, अप्रत्यक्ष पण सोडा, प्रत्यक्षपणे इलेक्शन कमिशनने मान्य केलेलं आहे की दुबार नोंदणी आहे. मग याच्या आधी तुम्ही का म्हणत होता की दुबार नोंदणी नाहीये, कुठंच काही चुकलं नाही? आजपर्यंत जे काय मुद्दे आम्ही मांडले ते सर्व खरे निघालेत आणि सत्तेतले लोक आमच्या विरोधात बोलत असताना जे काय त्यांनी मांडलं हे सगळं खोटं निघालेलं आहे. आणि इलेक्शन कमिशनने जर मान्य केलं असेल हो दुबार नोंदणी आहे, तर तरी सुद्धा तुम्ही इलेक्शन घेणार असाल तर ते लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. जे विषय घेऊन जे विचार घेऊन इलेक्शन कमिशन हे स्थापन झालंय, स्वायत्त संस्था आहे, त्यालाच कुठेतरी आता तडा गेलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि पूर्णपणे इलेक्शन कमिशनवर केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांचं आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांचं प्रेशर आहे असं आमचं साफ मत आहे. सत्ताधारी तुमच्यावर आरोप करतायत की तुम्ही एक नरेटिव्ह सेट करताय. जसा नरेटिव्ह लोकसभेला सेट केला होता संविधान बदलण्याचा, तसाच नरेटिव्ह आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये तुम्ही करताय. तुम्हाला मतदाराचा असेल किंवा मतचोरीचा असेल. नरेटिव्हचा विषयच येत नाही. लोकसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी भाजपच्याच अनेक खासदारांनी व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवलं होतं की आम्हाला 400च्या पुढे घेऊन जावा, आम्ही संविधान बदलणार आहोत. म्हणजे इंटेंट हे माहीत होतं. कुठं ना कुठंतरी भाजपच्या प्रमुख लोकांच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली होती. म्हणून तर अनेक खासदार मीडियाने तर भाषणाच्या माध्यमातून सातत्याने भाजपचे बोलत होते 400च्या पुढे आपण गेलो तर संविधान बदलणार. यांना संविधान का बदलायचं होतं? कारण का ह्यांना कुठल्याच प्रकारचं आरक्षण नकोय. त्यांना आरक्षण अजिबात नकोय. सर्व आरक्षण सर्व समाजाचे यांना काढायचे. लोकसभेला इलेक्शन पारदर्शक पद्धतीने झालं. अहंकार होता, त्यांना असं वाटत होतं नाही आपण येतोच आहे, पैशाचा वापर केला, पण तसं नाही झालं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक ट्रायल झाली. लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये महिन्याला 8 लाख जे मतदान नोंदणी तिथं झाली, 48 लाख मतदान अधिकचे वाढवले गेले, मुद्दामून वाढवले गेले. हा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आज झाला तोच बिहारमध्ये आत्ता झाला असावा, पण बिहारमध्ये थोडंसं उलट झालंय. तिथं मायनस जास्त झालेत, आपल्याकडे वाढले जास्त होते. आणि ह्यालाच धाग्याला धागा धरून उद्या जाऊन लोकसभेच्या आधी जे महाराष्ट्रात घडलं ते जर देशात झालं तर 100% हे 400च्या पुढे गेल्यानंतर संविधान काढतील आणि सगळे आरक्षण हे त्या ठिकाणी रद्द करतील. त्यामुळे आम्ही जे काय बोलत होतो त्याला पुरावे आहेत. भाजपचेच लोक बोलत होते की तिथं संविधान बदलणार, त्याला पुरावे आहेत. आणि आज आम्ही जे म्हणतोय की दुबार नोंदणी झाली, काल आशिष शेलार जे भाजपचेच नेते त्यांनी सुद्धा स्वीकारलं आणि आज इलेक्शन कमिशनने स्वीकारलेलं आहे की दुबार नोंदणी आहे. जर आता इलेक्शन कमिशनच स्वीकारते त्यामुळे या 40 पैशाच्या अंधभक्तांना महत्व देऊन काहीही फायदा नाही. आम्ही जे म्हणत होतो ते पुराव्यासकट होतो आणि आज इलेक्शन कमिशनची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात सिद्ध झालं की आम्ही खरं बोलत होतो. 6 महिन्यामध्ये 48 लाख मतदार हे वाढले आपण जसं म्हटलंय. आणि दुसरीकडे निवडणूक आहे दुबार मतदार जर असतील तर 1 स्टार 2 स्टार 3 स्टार जशी तुम्ही बोलतात की यादी जी आहेत करा, जर इलेक्शनमध्ये तेच दुबारदार मतदार त्याच यादीमध्ये दिसलं तर पुढे काय होणार? लोकशाही धोक्यात येणार. येणारं इलेक्शन आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी महत्वाचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून स्थानिक जे प्रश्न असतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका,
तिथले गटरचे, पार्किंगचे, छोटे मोठे ग्रामीण भागातले हे सगळे विषय आपल्याला सोडवता येतात. जर अशा पद्धतीने अहंकारी लोक तिथे येऊन बसले चोरी करून, तर ते लोकांचं कधीच काय बघणार नाही. याचं उदाहरण जर बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार गेल्या वर्षभरात त्यांनी कुठलाही धोरणात्मक निर्णय तिथं घेतलेला नाही. जो कुठला निर्णय घेतलाय तो मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने नाही तर गुंडाच्या बाजूने घेतलेला आपण सगळ्यांना माहिती आहे. हा जो अहंकार आहे, जेव्हा इलेक्शन विधानसभेचं होत होतं, हे गणित मित्र पक्षाला माहीत होते भाजपचे, तेव्हा सगळं गारगार गारगार वाटत होतं. पण आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आलं आणि भाजप म्हणते तुम्ही कुबड्या आहात, बाजूला सरा, तुमचं तुम्ही लढा, आम्ही आमचं लढू, तेव्हा मात्र नको त्या ठिकाणी आता गरम व्हायला लागलेलं आहे आणि अवघड जागेचं दुखणं झालंय. आता असं आपल्याला म्हणावं लागेल, जेव्हा आम्ही सत्यचा मोर्चा तिथं काढला होता, 1,00,000 पेक्षा जास्त लोक आली होती, त्याच दिवसापासून आम्हाला अनेक सत्ताधारी, पण मित्र पक्षाचे, भाजपचे नाही पण भाजपच्या मित्र पक्षाचे फोन आले आणि आम्हाला विचारलं त्यांनी की तुम्ही दुबार नोंदणीच्या बाबतीत काय करत आहात, काय सिस्टम लावत आहात, आम्हाला सांगा. आम्हाला आता टेन्शन यायला लागलेलं आहे. आता काही लोक म्हणतील ह्याला पुरावा काय, मी सोडा. गायकवाड जे मतदार आहेत, आमदार आहेत बुलढाण्यातून, ते तिथं बोलले. अजून तिथं बुलढाण्याचे दुसरे आमदार पाटील, ते शिंदे गटाचे, ते तिथं बोलले. मला असं कळतंय भाजपचे एक आमदार तिथं बोललेले आहेत, ते आता बोलायला लागलेले आहेत की घोळ झालेला आहे, कुठं ना कुठं तरी दुबार मतदार नोंदणी झाली. ते भुमरे आमदार जे आहेत त्यांनी स्वतः सांगितलं मी बाहेरून 20,000 लोक आणली. मग कुठं ना कुठं तरी आता ज्या काय गोष्टी घडल्यात ते लोक आता बोलायला लागले, ते सत्तेतले लोक बोलायला लागले. 100% वोट चोरी झाली आणि त्यामुळेच हे सत्तेत आले, त्यामुळेच महाराष्ट्राचं वाटोळं झालंय. ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वाटोळं होऊ नये अशी भूमिका आपण सर्वजण घेत आहोत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तुम्हाला चॅलेंज दिलं आहे. बावनकुळे असं म्हणताय की रोहित पवारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दाखवावं, ते ज्या वेळेला निवडून आले आणि आता नेमका काय फरक आहे मतदार यादीमध्ये आणि 1,000 रुपये जिंकून घेऊ माझ्या 1,000 रुपये तरी कशाला देतं, 1,000 पण देऊ नका. बावनकुळे साहेब, मी फक्त विधानसभेचं तुम्हाला सांगतोय. विधानसभेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 6 महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 14,116 मतदार हे वाढले. प्रति महिन्याला 1,180 मतदार त्या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि 31 ऑगस्ट 2024 ते 1 ऑगस्ट 2024 जिथं आम्हाला ऑक्टोबर 2024 जिथं आम्हाला काहीच करता येत नव्हतं, आम्हाला ऑब्जेक्शन सुद्धा घेता येत नव्हतं, अशा ठिकाणी 4,891 मतदार तिकडे वाढलेले आहेत. त्याच्याचबरोबर माझ्या विधानसभेमध्ये विधानसभा 2019 ते लोकसभा 2024 4.5 वर्षामध्ये महिन्याला 341 मतदार वाढलेले आहेत. म्हणजे एकूण वाढ 18,490 ची तिथं झालेली आहे. प्रतिवर्षी 4,100 ची झालेली आहे. आणि जर प्रतिवर्षी 4,100 ची झाली असेल तर इथं 4,800 ची वाढ जर होत असेल तर बावनकुळे साहेब कशाला 1,000 रुपये तुम्ही घालवताय. हे सगळे आकडे तुम्ही आत्ता प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि लगेचच्या लगेच सगळे आकडे मी तिथं दाखवले. मी तर माझी सगळी एक्सेल शीट तिथं प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे बावनकुळे साहेब, जे काय तुम्ही पैसे लावले तुम्ही हरलेला आहात. जे काय 1,000 रुपये तुम्ही लावले होते, कृपा करून मी तुम्हाला विनंती करतो, सरकारकडनं तर काहीच काय मिळेना, पण ते 1,000 रुपये एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्याच्या मुलाला ज्याला फी देता येत नाही, ते 1,000 रुपये जे मी आत्ता जिंकलेले आहेत ते कृपा करून सेवा म्हणून एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलीला शिक्षणासाठी मात्र तुम्ही द्या. सरकार तर काय देऊ शकत नाही, आपल्याकडे पैसा असू शकतो, तो पैसा तिथं वापरला तर कदाचित काही लोकांचा त्याच्यातून फायदा तरी होईल. आता आम्ही बोललोय, आमचे नेते या बाबतीत काय बोलतात बघूया. इलेक्शन कमिशनली स्वीकारलेलं आहे. तुम्ही जर स्वायत्त संस्था असाल तर ती तुम्हाला द्यावी लागेल. तुमच्यावर जर भाजपचा पगडा असेल, तुम्ही भाजपची बी टीम असाल तर तुम्ही ती जाहीर करणार नाही. त्यामुळे जर इलेक्शन कमिशनली पुढच्या काही दिवसात 2-3 दिवसामध्ये ती यादी जी त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी बोलून दाखवलं ती यादी प्रसिद्ध झाली नाही तर ते भाजपचं बी टीम आहे इलेक्शन कमिशन, असं आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलता येईल. निवडणूक आयोग असं म्हटलेलं आहे की निवडणुका होण्याच्या 2 दिवस आधीपर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती चालू राहणार आहे आणि 2 दिवसानंतर आम्ही ती यादी प्रसिद्ध करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला वाटतं का त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की जर कोणी निवार नाव असलेला व्यक्ती आला तर आम्ही त्याच्याकडून लिहून घेऊ की आम्ही एका ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी करू शकत नाही. तर त्यांनी हे जे फिल्टर लावले किंवा त्यांनी हे जे निकष बनवलेले तुम्हाला वाटतं हे पुरेसे आहे आणि याच्यामुळे बोगस मतदान होणार नाही. जो माणूस खोटा आधार कार्ड बनवून
कुणीतरी त्याला सांगते म्हणून बसमध्ये बसतो, गाडीत बसतो, दुसऱ्या तालुक्यात जातो, तिथं मतदान करतो. त्या माणूस काही उद्या लिहायला लावलं तर ठीक आहे, 1000 रुपये देता, 2000, 5000 रुपये देता, काय लिहायचं ते सांगा, मी तिथं लिहून तुम्हाला ॲफिडेव्हिट देतो. असं करू शकतो ना. याच्यामध्ये करप्शन झालेलं आहे, त्यामुळे हे ॲफिडेव्हिटचा काय फायदा त्या ठिकाणी होणार नाही. आणि त्याच्याचबरोबर मी हे तुम्हाला सांगतो की 2 तारखेच्या आधीपर्यंत आम्ही मतदार नोंदणी तिथं सुरू ठेवणार आहे असं त्यांनी सांगितलंय. तर बघा, माझ्या मतदारसंघामध्ये 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर ह्याच्यात 4891 मतदारांची नोंदणी झाली. मला अधिकार सुद्धा नव्हता त्याच्या ऑब्जेक्शन घेण्याचा. मी ऑब्जेक्शन घेऊ शकत नव्हतो. म्हणजे तुम्ही जे म्हणता ते जर खरं असेल, त्यांनी तसं बोललेलं असेल, तर पुढच्या या काही दिवसांमध्ये अजून जास्त नावं ही रजिस्टर केली जाणार. आणि दुर्दैव असं, न उमेदवाराला ऑब्जेक्शन घेता येणार आहे, न पार्टी म्हणून आम्हाला घ्यावं लागणार आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा होऊ शकतो असं आमचं मत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जो उपाय शोधून काढला त्या उपायावर तुम्ही कसा होता? वेडेपणा आहे. त्यांना कदाचित वरून सरकारकडनं फोन आला असावा. कारण सरकारचं काय झालंय, 40 पैशाचे अन्न बघते त्यांचं ते ऐकायला लागले. माझ्यावर जेव्हा FIR झाली, आता फडणवीस साहेबांसारखा एवढा मोठा माणूस जर सांगून होम डिपार्टमेंटला 15 दिवस इन्व्हेस्टिगेशन करून एक फालतू माझ्यावर FIR तिथं केली जाते, ते सुद्धा सरकारमधून कुणी करत नाही. एका 40 पैशाचा कार्यकर्त्याला सांगून, जो भक्त आहे सोशल मीडियाचा, तो जो माझ्यावर करत असेल, याच्यावर एकच सिद्ध आहे, सरकारकडे कुठं अभ्यास नाही, इलेक्शनकडे अभ्यास नाही. सरकारने कदाचित इलेक्शन कमिशनला सांगितलं असावं, असं तुम्ही बोला, त्यांनी स्क्रिप्ट वाचली आहे असं माझं मत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. अमोल मिटकरी, अजित पवार पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो राष्ट्रवादी ठरणार आहे. चांगली गोष्ट आहे. वेगळं ते लढतायत का एकत्र लढतायत, आधी ते तुम्ही सांगा. अमित शाह साहेब इथं आले होते, तुम्हाला ते काय बोललेत, कुबड्या. आता कुंबड्या भाजप टांगून ठेवते का चुलीत जायला टाकते, हेच मात्र येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. दुसरा प्रश्न हा होता की बिहारमध्ये निवडणुका आहेत, तिकडे अजित पवार पक्षाचा एक उमेदवार जो आहे तो निवडणुकीला उभा होता. त्याने निवडणुकीच्या प्रचारामध्ये छगन भुजबळ यांचा फोटो वापरला. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती बंधनं आली. त्यांना तो फोटो काढायला सांगितला आणि त्यामुळे त्या व्यक्तीने स्वतःची उमेदवारी सुद्धा मागे घेतली. त्या व्यक्तीला, त्या उमेदवाराला मानलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मतदान पाहिजे म्हणून तुम्ही एखाद्या मोठ्या नेत्याचा फोटो त्या ठिकाणी वापरता, मंत्रिपद तिथं देता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आदेश काढता. कदाचित ह्यांचे जे राज्यातले प्रमुख आहेत, म्हणजे तटकरे साहेबांना हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की असा कसा तुम्ही त्या ठिकाणी आदेश दिला आणि मग त्याच्यात ते नाव कमी झालं. खरं तर हा सगळा गोंधळच आहे. त्या पक्षाच्या बद्दल मला तर काय बोलता येणार नाही, पण तटकरे साहेब आणि भुजबळ साहेब या बाबतीत स्पष्टपणे आपल्याला सांगू शकते. चला. प्रणय